कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला विरोध होतोय। कोल्हापूर महापालिकेत जाण्यास लगतच्या 18 गावांनी विरोध केलाय। महापालिकेला सध्याच्या प्रभागात विकास कामं होत नाहीत। महापालिका नव्यानं समाविष्ट होणाऱ्या गावांचा विकास मात्र कसा करणार असा थेट सवाल गावकऱ्यांनी केलाय। कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढी विरोधात गावकऱ्यांनी बंद देखील पाळला होता। बघूयात। महानगरपालिकांच्या हद्दीजवळच्या गावांना कायम महापालिकेत समावेशाची आस असते। याला अपवाद ठरली आहेत कोल्हापूर जवळची 18 गावं। कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ करण्यास स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केलाय। महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, महापालिकेचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी अवस्था असल्यानं महापालिकेत जायचं कशाला असं 18 गावातील गावकऱ्यांचं म्हणणं आहे। तुमचं कोल्हापूर सुधारलेलं नाही। आज पण 100 वर्षात 50 वर्षात तुमची स्थापन झालेल्यापासून ते आमचे तुम्ही गावं काय सुधारणार लोक? हे तुमचं काहीतरी राजकारण चाललेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही इकडे तिकडे तिकडे होतंय ना, त्याच्यामुळे सगळं व्हायला लागलं। आणि हे सगळं आम्हाला गरीबावर का, गरीब जनतेवर। आत्ताच्या घडीला जी महानगरपालिकेची इलेक्शन आहे त्या इलेक्शननुसार ज्या ग्रामीण भागामध्ये जे गायरान आहे किंवा जो कोल्हापूर महानगरपालिकेची बिल्डर लॉबी जी आहे त्यांच्यासाठी इकडची जागा ही त्यांना मेन वाटत आहे। त्यामुळे ते फक्त जागेच्या ह्याच्यासाठी मला तर वाटतं हद्दवाढ करत आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेची निर्मिती झाल्यापासून एकदाही हद्दवाढ झालेली नाहीये। कोल्हापूर परिसराच्या विकासासाठी प्राधिकरणाची निर्मिती झाली, पण त्याचा मानसिक त्रास जास्त झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। आज 7-8 वर्षामध्ये तुम्ही साधा 1 रुपयाचा निधी किंवा त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्ते विकास मॉडेल, रिंग रोड विकास मॉडेल काही तुम्ही केलेलं नाही आहे। मग आता आम्हाला शहरामध्ये घेऊन आमची सुद्धा तुम्ही वाट लावण्यापेक्षा आज आमच्या ग्रामीण जनतेतील लोक, शेतकरी वर्ग या ठिकाणी खूप मोठा आहे। आज शेतकरी वर्गातील जमिनीचं नुकसान या ठिकाणी होणार आहे। याचा तुम्ही काहीच अभ्यास न करता जर तुम्ही घाट घालत असाल तर आमचा या ठिकाणी ग्रामीण जनतेचा तीव्र या ठिकाणी त्याचा विरोध असणार आहे। कोल्हापूर शहराजवळची 42 गावं हद्दवाढीत घेण्याचा विचार होता, पण आता त्यापैकी फक्त 18 गावं घेण्याच्या हालचाली सुरू आहेत। 18 गावांच्या समावेशानं महापालिकेच्या हद्दवाढीचा निकष पूर्ण होईल का असा सवाल विचारला जातोय। शासनानं एक 8-10 गावं न घेता 8-10 गावं घेतली तर त्यांचं जे लोकसंख्या निकष आहे त्यावर निकष पूर्ण होणार नाही। कोल्हापूर महानगरपालिका ड वर्गातून का ती वर्गात क वर्गात येणार नाही। शासनानं जर घ्यायची असेल हद्दवाढ तर 40-45 गावं एकदम घेऊन हद्दवाढ करावी, नाहीतर न केलेली बरे। कारण हे लोकसंख्येचा जो निकष आहे तो का त्यांचा पूर्ण होणार नाही। आणि 8-10 गावं घेऊन आमच्यावर ग्रामीण भागावर अन्याय करू नये ही माझी भूमिका। एकूणच काय तर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही अशी एक विचारधारा आहे। दुसरीकडे कोल्हापूर शहराचा विकास खुंटलाय, मग हद्दवाढीमध्ये गावं घेऊन नेमकं काय करणार असा सवाल हद्दवाढीमध्ये समाविष्ट होणाऱ्या ग्रामस्थांचा आहे। यातून राज्य सरकार कशा प्रकारचा मार्ग काढतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।